चंद्रकला आडवी पडली होती. दरवाजा वाजला. एवढ्या उशिरा कोण आलं याचा ती विचार करायला लागली. दरवाजा वाजतच होता. ती उठली, बाहेर आली. दरवाजाच्या फटीतनं बघितलं, रजनीताई होत्या. चंद्रकलाला आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री आणि रजनीताई? तिने दरवाजा उघडला. रजनीताई, अहो एवढ्या रात्री? रजनीताई बोलल्या नाहीत. त्या घाईनं आत शिरल्या. दरवाजाला आतनं कडी घातली. कोचावर बसल्या. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. रजनीताईंचा चेहरा लाल झाला. त्यांनी फोन घेतला. हॅलो, सांगितलं ना मी येणार नाही. पुन्हा पुन्हा फोन करायला लाज नाही वाटत का? काय? अरे उचलून घेऊन जायला मी काय मेंढरू एक काय? फोन करू नका. नाही म्हणजे नाही, मी येणार नाही. वेश्या नाही मी. तिने फोन बंद केला आणि डोळे मिटून त्या तशाच बसून राहिल्या. चंद्रकला तिच्या शेजारी बसली. कोणाचा फोन होता? गिधाडांचा. चंद्रकलाला काही बोध झाला नाही. ती तशीच बसून राहिली. मी आज हितच मुक्कामाला आली. चंद्रकला बोलली नाही. रानटी कुत्र्यांपासून वाचण्याचा एवढा एकच मार्ग होता, म्हणून इथं आले. तुला त्रासच दिला बघ. अहो यात त्रास कसला? जेवणार का? भूक मरून गेली का माझी? तुम्ही बसा, मी कुकर लावते. असं म्हणून चंद्रकला आत गेली. रजनीताई डोळे मिटून बसून राहिल्या. रजनीताई जेवल्या. वेळ खूप झाला होता. दोघीही कॉटवर आडव्या झाल्या. चंद्रकलानं विषय काढला. फोनवर कोण बोलत होता? अगं त्यो किरडीवाला वजे. विजयराव? हां, पार्टी ठेवली त्याने. 4-6 कार्टी असतील, पिली असतील. झाला असेल शरीरातला पशु जागा. मला बोलवत होते. तुम्हाला? तुम्हाला कशासाठी? अगं खाज जिरवून घ्यायला. म्हणजे लांडग्यांना माझी शिकार करायची होती. ते सगळे? सामुदायिक बलात्कारच ग. शी. अगं हा पुरुषातला हिंस्त्रपणा आहे चंद्रकला. रानटी प्राणी फार चांगले बघ. नर मादीची जोडी असती. दुसरा नर संभोग चालू असताना लांबनं बघतो, पण क्रूर नाही होत. मादी गाभण राहिल्यावर नर मादीकडं संभोगाची अपेक्षा बी करत नाही. अहो पण एकाच वेळी अंगावर काटा येतोय ग. अगं पण त्या हिंस्त्र जनावरांना गंमत वाटते ना. विषय नाजूक होता. त्यावर बोलताना सुद्धा किळस वाटत होती. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. का ग बाया? अहो किती कोवळं पोरग आहे ते. शिवाय वागणं बोलणं किती शालीन वाटतं. अगं मुखवट्या मागच हिंस्त्र जनावरं असतात. पुरुष आहेत ना, स्वप्नात आलेल्या स्त्रीला पण स्वप्नातनं सोडत नाहीत. अहो पण सामूहिक बघ ना, पुरुष कुठल्या थराला जातात. प्रेम असणं, दोघांच्या संमतीनं समागम होणं हे वेगळं, आणि हे असलं. शी. माझं म्हणशील तर बघ. मला वाटतं तेव्हा मी एखाद्याला बोलवून घेते, त्याने होकार दिला तर पुढं. चंद्रकलाच्या डोक्यात जळवा वळवळायला लागल्या. माणूसजात नेमकी कशात मोडते याचा ती विचार करायला लागली. खूप वेळाने तिने विचारलं, रजनीताई, अशा वागण्यात आनंद मिळतो? प्रवृत्ती रानटी मानल्यावर आनंदाची विकृती तशीच असणार ना. पण मी म्हणते, तुम्हालाच का बोलवतात ते? अगं एक तर मी निराधार. दुसरं माझं वागणं थोडं बाहेर माहिती असणारच की. एक बोलू? विचारतेस का? परकी समजते का मला? तुम्ही तुमच्या वागण्यात थोडा फरक केला तर? म्हणजे काय करायचं ग मी? अगं जिभेला जशी सवय होती ना, तशी शरीराला पण होती. माझी झाली. पण हेही लक्षात घे चंद्रकला, एका वेळी एक, दुसरा नाही झेपणार ग मला. चंद्रकला बोलली नाही, तशीच पडून राहिली. रजनीताई खुशी झाल्या. चंद्रकलाच्या अंगावर एक पाय टाकला. कानात म्हणाली, अगं का गप झाली? रागवली का तू? चंद्रकलाचं शरीर आज जागं नाही झालं. ते थंडच होतं.
नाही हो, नाही रागवले. मग काही झोप आली का तुला? असलं हे ऐकल्यावर झोप येणार कशी? अगं येडाबाई, हे सोड. याच्याहून भयंकर आहे जीवन. चंद्रकलाला जाणून घेण्याची इच्छाच नव्हती. ती तशीच शांत. रजनीताईंनी विषय बदलला. एक विचारू का? विचारा. तुझ्या शरीराला भूक नाही लागत? चंद्रकला गप्प. आलं लक्षात. तू संयमी आहेस. चंद्रकलाला वाटलं आता रजनीताई परकी आहे का, मन मोकळं करावं. रजनीताई, अहो पुरुषात वावरताना शरीर नाही पेटत, मनात वारं शिरत नाही, भावनांना पंख फुटत नाहीत. पण तुमच्या जवळून काय दडवू मी? ताई, ते गलगले समोर आले ना की तुझ्या त्या गलगल्याचं विशेषच आहे बरं का बाई. बायको गेली, सडा आहे, पण कमालीचा संयम आहे बरं का त्याच्याकडं. असा पुरुष मी पहिल्यांदाच बघते हो. भले भले साधू संत बायकांमुळे पागल झाले. हा साधू संतांच्या वरचा आहे, काय करावं समजत नाही. अगं दे की नाच सोडून. तेही नाही ना होत. मग काय आयुष्य बराशीच राहणार का तू? चंद्रकला बोलली नाही. मग रजनीताई तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाली, मी आज त्या दिवसासारखी नाही, नको. चंद्रकला कुशी झाली. का गं? मूड गेलाय माझा. अगं मी आणते की मूडवर. नाही, नको प्लीज. अगं माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. एकदा रिकामी झाली का झोप लागन. नाही, नको रजनीताई. पण रजनीताई ऐकण्याच्या मूडमध्ये होती कुठे. अर्ध्या तासांनी दोघी शांत झाल्या. रजनीताईंच्या कुशीत शरीर सोपून चंद्रकला झोपी गेली. पहाटे पहाटे वसंतराव शुद्धीवर आला. त्यांनी बघितलं आपलं डोकं यमुनाबाईच्या मांडीवर आहे. हे काय, तुम्ही? झोप झाली का तुझी बाळा? यमुनाबाईंनी त्याच्या केसातून हळूवार हाताची बोटं फिरवली. तो ताडकन उठून बसला. आणि देवजी कुठे आहे? अरे सीतासाठी जमणारी भूतं संकट आल्यावर जागेवर राहतात का? तुम्ही रात्रभर? अरे त्या मुंडाच्या पिसाळ्यानं मला बाहेर काढलं. उचलली पालखट त्याची. रातीची कशी आणि कुठं घेऊन जाणार रे तुला? वसंतराव लाजला. आपल्या वागण्याची शरम वाटली. त्यांनी खिसे तपासले. मोटरसायकलची चावी नव्हती, पैसेसुद्धा नव्हते. टांग मारली भाडवेने. दोष त्याचा आहे का? कशाला प्यायची एवढी? त्यांनीच तर आग्रह केला ना. आता तरी शाना हो बाबा. कोण कसा आहे वळख. उगा भुई धोपटू नको. वसंतराव ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. रस्त्यावर हे नाटक नको होतं. मी जातो आता, तुम्हीही जा आतमध्ये. अरे आत जाण्याचा दरवाजा बंद झालाय माझा पोरा. म्हणजे? तुला मदत केली, मन पिसाळणं बाहेर काढलं मला. मग आता कुठे जाणार तुम्ही? मला तरी कुठं माहिती रे. पाहिजे तीन तिथं जायचं. जा तू पोरा जा, पण शानेसारखा वाघ. कशा पायी दारूनं बरबाद होतो तू. वसंतराव निघाला, पण पाय जड झाले होते. माझ्याबरोबर येता? कुठं? वसंतरावही विचारात पडला. अरे कुठं घेऊन जाशील तू? तुझ्या घरी? मी कोण आहे ते कळलं तर तुझे आईबाप घरात घेतील का मला? जा जा तू पोरा, जा तू. वसंतराव विचारात पडला. थोड्या वेळानं म्हणाला, चला माझ्याबरोबर, कुठेतरी खोली घेऊन देतो. अरे त्याचं भाडं कोण भरणार? आणि पोटाचं काय? जा तू जा. आवाज आहे माझा. त्याच्या बळावर पोट भरीन मी. एस टी स्टँडावर गाणं म्हणीन, 4 पैसे कमवीन. नाही, मी तसं नाही करू देणार. मी तुला सांभाळीन आयुष्यभर. अरे पर नाही म्हणू नका, चला. त्याच्याबरोबर ती निघाली. वसंतरावानं तिला बरोबर घेतली. तालुक्याच्या ठिकाणी आला. पायपीट करून खोली मिळवली. तिला त्या खोलीत ठेवलं. ओळखीच्या ठिकाणी गेला. उसनवर पैसे घेतले. चादर, चटई, पाण्याची भांडी, गरजेच्या वस्तू घेतल्या. खानावळीतनं डबा आणला. दिवसभर धावपळ केली, पण तिची व्यवस्था लावली. अरे अंधार पडायची येळ झाली, जा आता तू. तो तसाच भिंतीला टेकून बसून राहिला. अरे बोलनस का? काय झालंय? मला घरी जाऊ नये असं वाटतं. घरी गेलं की ते राजकारण वीट आलाय मला त्याचा.
अरे पण आहे असेल नवं तुझी? आहे ना, आहे. पण ती चावी दिल्यावर चालणाऱ्या बोलणाऱ्या बाहुलीसारखी, स्वतःचं असं अस्तित्वच नाही तिला. अरे बाबा कशी बी असू दे, पण आय आहे ना. मग जा घरी, काळजी करल बापडी. काळजी? 8-8 दिवस घरी जात नाही मी, कधी विचारतही नाही ती. आणि असतोच कुठं 8-8 दिवस? तो काही बोलला नाही. हे बरं नाही हां, हे बरं नाही बरं का. अरे चांगलं राहावं, बोलावं, चांगलं वागावं माणसाने. तो फक्त ऐकत होता. हे बघ आता तू घरी जा. तुला एकटी टाकून? अरे मला काही मुंगळं लागतात का? जा. आजवर कोण होतं रे? उठ बघू, उठ. येड्यावानी नाही करायचं, शहाण्या पोरासारखं वाग जा. अनिच्छेनं वसंतराव उठला आणि म्हणाला, आत्ता जातो पण सकाळी सकाळी येतो. अरे सावकाश ये बाबा, ही तर काही कोर्टाची केस नाही. तो बाहेर पडला. गलगल्यांना चंद्रकलानं फोन केला. जरा बरं नाही आहे, महत्त्वाच्या सह्या असतील तर शिपायाकरवी पाठवून द्या. शिपायाऐवजी गलगलेच सभापती निवासस्थानावर आले. शिपायामार्फत पाठवल्या असत्या तरी चाललं असतं. सह्या करता करता चंद्रकला म्हणाली, मी आलो, तब्येत. ती गालातल्या गालात हसली. सह्या झाल्यावर म्हणाली, गलगले एवढी काळजी घ्यायचं कारण? गलगले गोंधळले. सावरत म्हणाले, तसं काय म्हणजे काय काय होतंय काय मॅडम? मला खूप काही होतं आहे, पण तुम्हाला सांगून उपयोग काय? नाही मला नका सांगू, पण डॉक्टरांना तरी. डॉक्टर काय करणार गलगले? अहो चांगल्या स्पेशालिस्टला दाखवू आपण. आपण? गलगले गडबडले. हो म्हणजे पाहिजे तर मी येईन बरोबर. मग तुम्हीच का उपचार नाही करत गलगले? मी आणि उपचार? मॅडम. गलगले कसे हो अगदी हे आहात तुम्ही? मीहून तुम्हाला. गलगले 2 पावलं दूर झाले आणि याच वेळी भीमराव दादांचे शब्द कानावर आले. पाहिलं का नाही, पाहिलं का नाही मारुतराव, तुमच्या मुलीचे गुण पाहिले का? चंद्रकलानं समोर बघितलं. बाबा, मारुतराव आणि भीमराव दादांची 4 माणसं आत येत होती. चंद्रकला उठून उभी राहिली. यासाठी ती घर नवरा सोडून इथं राहिली बरं का. खबरदार हं, वेडं वाकडं बोललात तर. चंद्रकला कडाडली. गलगले हिथं कसा? हे कशासाठी आला रे तू? हे तुमचं घर नाही आहे भीमराव दादा, ही सरकारी मालकीची इमारत आहे. गलगले शांतपणे म्हणाले. सरकारी कामकाज इथून चालतंय का? हापीस नाही का तुला भाडवे? लक्षात ठेव, भाडव्या तुडवून तुडवून काढल. शुद्धीवर आहात का तुम्ही? कुणाला काय बोलताय याचा काही विचार? तुला का टोचतंय ग? ही तुमची भाषा तुमच्याप्रमाणे किती चांगली आहे ते ऐका. मी कसा येते या भागाला माहिती आहे, पण त्यापेक्षा जास्त मला माहिती आहात तुम्ही. मुलीसारख्या सुनेला सत्तेसाठी नेत्याकडं पाठवणारा थोबाड फोडेल मी तुझं. तेवढी हिंमत करूनच दाखवा भीमराव दादा. पाहिलं का मारुतराव पाटील, तुमची मुलगी कशी तुमच्या 7 पिढ्या नरकात घालते बघितलं का? मारुतराव पाटील बुचकाळ्यात पडले होते. गलगल्यांना सभापती निवासस्थानावर पाहिल्यावर भीमराव दादांनी केलेले आरोप खरे आहेत असंच वाटत होतं त्यांना. खरं तर ते कार्यालयात आले होते, तिथे त्यांना भीमराव दादा भेटले. गलगले सभापती निवासावर गेल्याचं समजताच भीमराव दादांनी मारुतराव पाटलांना गाडीत घातलं आणि सभापती निवासस्थानावर आणलं. गलगल्या, तू चालतो होतो का तुडव तुला? भीमराव दादा, तुमच्या रानटीपणाचा एकदा प्रयत्न करून बघावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. गलगले शांतपणे म्हणाले. तसे भीमराव दादा पुढे झाले. अरे तुझ्यात. भीमराव दादाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आवर घातला. हरणांना मात्र लावून देत होता. अरे दादा के तोडवा बाडव्याला, त्याच्या माईला, त्याच्या बाईला फुस लावतोय रे. भीमराव दादा, तुम्ही चालते होताय का पोलिसात तक्रार करू मी? चंद्रकला कडाडली. राज फैसला केल्याशिवाय जातोय कुठला? मारुतराव, आता तुमची पाटीलकी दाखवा की. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. बोला, कुठल्या विचारानं आलाय तुम्ही? ए गलगले, अरे तो काय इथं थांबला? उदार झाला काय जीवाव? गलगले, तुम्ही जा. चंद्रकला शांतपणे म्हणाली. बघा उंदराला मांजरीन कशी साक्षीदारीन होती ती. हरणांना उंदराला नाही, आता मुंगसाला साक्षीदारीन होणार आहे.
बोला ना बोला, कुठल्या कारणाने आला इथे? गलगले जड पावलांनी निघून गेले. मारुतराव बोला की आता, का आम्हीच आमचं तोंड विटाळायचंय? मारुतराव पाटील गप्प. आता भीमराव दादा, पोरीनंच दिवं लावली हो, बाप कोणच्या तोंडानं बोलणार हो? काळच झालं की थोबाड. हरणाना थोबाड बंद करा. तोंडाला काळं लागल्यासारखं काहीही घडलेलं नाही आहे माझ्या हातून. त्या गलगल्याला साक्षीला बोलवू का डागदरी करू? हरणाना लाज वाटतीये का? काही शरम? का उभं आयुष्य कोळशासारखं जगणार आहात? हे बघा, सरळ बोलायचं असेल तर थांबा. भीमराव दादा, बाईने आबरू काढली की हो, आबरूच काढली माझी हिने. आबरूदार माणसा, अरे तो आमच्या गावचा भाऊबंध. आज कोणाबरोबर आलायस तू? तू जोडणार आहेस का तोडणार आहेस? बाबा, ही माणसं मुळात माणसंच नाही आहेत. पूर्ण तयारीने कुंभांड रचून आली आहेत ही. आलोय आज आम्हाला फैसलाच हवाय. फैसला तुम्ही करायचा आहे. पोरी, बाबा तुम्ही शांत राहा. बघू द्या ना मला काय फैसला करतायत. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला माझी पूर्ण संमती आहे. पाहिलं ना भीमराव दादा, अरे मी जर बाप असतो ना तर फासटले असती पोरीला. हरणाना, तुम्हाला मुली आहेत. हा सल्ला दुसऱ्याला देण्याऐवजी स्वतःच्या मुलीवर अंमलात आणा की तो. भीमराव दादा, बोलाल का नाही तुम्ही? का खडं चगडून दाताची खराबी करताय? भीमराव दादा गप्प. खरं तर भीमराव दादांना चंद्रकलेला हैराण करायचं होतं, त्रास द्यायचा होता, पण ती कुठेही माघार घेत नव्हती. टाका की काडी मोड करून, कशाला नाक कापून घेताय दादा? तरीही भीमराव दादा शांत. हरणाना, मला सांग, तुला नेमकं काय साधायचंय? मारुतराव पाटलांनी प्रश्न केला. हे बघा पाटील, तुम्ही पाटील माणूस, न्याय तुम्हाला कळना म्हणून बोलतोय. जर माणसानं पाखराचं पिलू शिवलं तर आई गारठ्यात घेती का? आणि ही तर बाटली म्हणल्यावर. वाक्य हरणाना पूर्ण करूच शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. पाठीत काठी बसल्या कुत्र्यासारखे ते केकाटत राहिले. मी बाटली आहे? काय केलंय हो मी हरणाना? पाळतीवर होतात का तुम्ही माझ्या? शरम नाही वाटत? चंद्रकलेचं तोंड चालू झालं. हरणानांच्या श्रीमुखात बसल्यानं तिच्याच हाताला वेदना झाल्या होत्या. ती बडबडत होती आणि हरणाना कुत्र्यासारखा पायात शेपूड घालून उभा होता. एका बाईने तोंडात मारल्यामुळे तो आत बाहेर पेटला होता. मारुतराव, हे महागात पडन. हरणाना, तुम्ही माझ्याशी बोला. स्वस्त सौदा मी करतच नाही कधी. काय विचार आहे? बोला बोला बोला. फैसला करायचा आहे ना तुम्हाला? करा. चंद्रकला 2 पावलं पुढे झाली तसे हरणानं बाहेर पडले. आता मामनजी तुम्ही. भीमराव दादा अब्रूच्या भीतीनं गारठले. तुम्ही मामनजी म्हणून इथे न येता भीमराव दादा म्हणून दादागिरी करायला आलायत. करा ना, करा, फैसला करा. मारुतराव, असली पोरगी सून म्हणून मला नकोचे. ठीक आहे, पुढे बोला. कधी वकील घेऊन येत आहे? हां, पण हेही लक्षात ठेवा, नवऱ्यानी सोडचिठ्ठी द्यायची असते, सासऱ्यानी नाही. तुम्ही एक काम करा, वसंतरावांना वकिलाबरोबर पाठवा. आजवर बोलले नाही, सगळा हिशोब त्याच्यासमोर मांडते आणि मग तुम्ही म्हणता तसा फैसला होईल. काय हिशोब आहे तो आत्ता सांग की मला. नाही, मुलगा हवाय साक्षीला. कधी येत आहे सांगा. बापाचं कृष्णकृत्य त्यालाही कळू द्या ना. आणि कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी रडणार नाही, दयेसाठी अर्ज करणार नाही. फक्त तुम्ही नेमके कसे आहात ते सांगणार मी. कधी येत आहे बोला. का मी घरी येऊ तुमच्या? म्हणजे सासूबाईंची साक्ष काढता येईल. भीमराव दादांना घामच फुटला. ते काढता पाय घेत म्हणाले, काय भीती वाटते काय मला? येतो, परत येतो आणि वकीलच घेऊन येतोय बघ. आणि हरणानासारख्या माणसांची फौजसुद्धा आणा बरोबर. भीमराव दादा सटकले. मारुतराव तसेच उभे होते. चंद्रकला जवळ गेली, म्हणाली, बाबा, अजूनही माझी मान ताठ आहे. आणि गलगलेबद्दल त्यांनी गरळ ओकली असली तरी तो देव माणूस आहे. एक वेळ माझा तोल सुटेल, पण तो महामानव आहे बाबा.
मारुतराव पाटलांना हा आत्मविश्वास प्रामाणिक वाटला. मी तुला आई म्हणू? यमुनाबाईचे डोळे डबडबले. म्हण माझ्या बाळा म्हण. तिने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. वसंतराव आज घरी गेलाच नाही. तो यमुनाबाईच्या खोलीतच राहिला. लहान मुलासारखा हट्ट करून तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला. आई, अगं काकोण जाणे, पण तू भेटल्यापासनं मला माझं कोणीतरी जीवाभावाचं माणूस भेटल्यासारखं वाटतंय. वसंतरावांनी आज दारूला स्पर्श केला नव्हता, पण तरीही त्याला वाचा फुटली होती. किती बोलू किती नको असं त्याला झालं होतं. यमुनाबाई लहान मुलाच्या अंगावरनं हात फिरवावा तशी हात फिरवत होती. तो बोलत होता. सतत परकेपणा ग, सतत परकेपणा. बाप तो तसा. घरी दारी राजकारण. राजकारणापायी त्यांनी माझ्या बायकोला पणाला लावली. अरे बाबा, बापाला कोणी आर कार म्हणतं का रे? कसला बाप? संधी साधू. आरक्षण पडलं. सत्ता घरात राहावी म्हणून चंद्रकलाला उमेदवारी दिली. तशी नव्हती ग माझी बायको. माझ्यावर खूप प्रेम होतं तिचं. हे बघ, झालं गेलं, गंगेला मिळालं, आता तिच्याशी जुळून घे. कसं घेऊ? कसं घेऊ सांग ना. तिकडे बाप वकील घेऊन तयार आहे. सोडचिठ्ठी हवी आहे त्याला. यमुनाबाईच्या काळजात चर्र झालं. आई, अगं मी सही करेना म्हणून माझ्यावर तांबराय लागलाय बाप. काय सल्ला द्यावा यमुनाबाईला कळेना. नाही घरी जावंसं वाटत. मला इथे तुझ्याजवळ राहावंसं वाटतंय. यमुनाबाईचा ऊर भरून आला. सगळी व्यापारी माणसं ग. सत्तेसाठी मुलाचा सुनेचा व्यापार करणारी माणसं. यमुनाबाईंनी विषय बदलला. चल बाबा उठ, थोडं जेवून घे. तो उठला. दोघं जेवायला बसले. वसंतराव अगदी मटक्या मारत जेवत होता. यमुनाबाई त्याच्याकडे चोरून चोरून कौतुकानं बघत होती. घरी असा जेवतो का रे? नाही. ताटात वाढलेलं खायचं खाली मान घालून. का? नाही आवडत मला ती माणसं. अरे आईला असं कोण म्हणतं का? आई. तो कसनुसा हसला. आईने आईसारखं नको का वागायला? सतत तोंडावर बोट. अन्याय झालेला सांगितला, एक शब्द नाही. आवड निवड सांगितली, तरीही शब्द नाही. मुकीच ती. जेवणं झाली. तिने स्वतःसाठी पांघरून टाकलं. त्याला गादी चादर दिली. आई, आता काय पोरा? आई, मी तुझ्या कुशीत झोपणार आहे. अरे तू लहान आहेस का? आई, बरं ये झोप इथं. त्यांनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले. आई, आता काय पोरा? झोपच येत नाहीये. मग आई गाणं म्हण ना. तू याडा आहे का खोळा आहे रे? काहीही म्हण पण गाणं म्हण. यमुनाबाईने अंगाई सुरू केली. 4-5 वर्षाच्या मुलासारखा तो तिच्या कुशीत शिरला. आईच्या वात्सल्यानं भिजल्या शब्दांनी यमुनाबाई अंगाई गात राहिली होती. अंगात काळा कोट, खाली पांढरी पॅन्ट, गळ्यात टाय असलेला वृद्ध वकील संध्याकाळच्या सुमाराला सभापती निवासात आला. चंद्रकलाला आश्चर्य वाटलं. मॅडम, तुमच्याकडे काम आहे. मग ऑफिसवर या. नाही म्हणजे पर्सनल काम आहे. इथेच बोलणं उचित ठरेल. ठीक आहे, बसा. ते बसले. मी जाधव वकील. 40 वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी. ठीक आहे, ओळख पुरेशी झाली. कामाचंच बोला. मी भीमराव दादांकडनं आलो आहे. चंद्रकला सावरून बसली. मी इथे आलो आहे ते 2 पर्याय घेऊन आलो आहे. अर्थात ते दोन्हीही तुमच्या फायद्याचे आहेत. तुम्हाला फी कोण देणार आहे? अर्थात भीमराव दादा. मग त्यांच्या फायद्याचे पर्याय सांगा. वकिलांनी कसं फीशी प्रामाणिक असावं नाही का? तसं म्हणजे पर्याय सांगा जाधव. पहिला पर्याय, तुम्ही घटस्फोटाला संमती द्यावी. जाधव, घटस्फोट कधी मागतात हे तुम्हाला माहिती असेल ना? नाही म्हणजे 40 वर्षांची प्रॅक्टिस आहे ना तुमची. घटस्फोट मागण्यासाठी कारण असायला लागतं. एखादा असाध्य रोग किंवा मूल न होण्याची खात्री म्हणजे मेडिकल रिपोर्ट. आणि तिसरं कारण, ती व्यभिचारी असेल तर.
नाही तसं म्हणजे हे बघा, माझी मेडिकल करा, मी फिट आहे. असाध्य रोग मला अजिबात नाही. मला मुलं निश्चित होऊ शकतात. आणि तिसरी गोष्ट, मी व्यभिचारी अजिबात नाही. नाही, दोघांच्या स्वखुशीनं घटस्फोट घेता येतो ना. दोघांच्या म्हणजे कोणाच्या? माझ्या आणि भीमराव दादांच्या. आता भीमराव दादांचा काय संबंध आहे? ते सासरे आहेत. वसंतराव आणि तुमच्या संमतीनं घेता येईल ना. दोघांच्या संमतीनं? हो. वसंतराव यादवांची संमती आहे. जाधव वकील गडबडले. आणि मग हे सांगायला तुम्हाला वकीलपत्र द्यायचं कारण काय? वसंतरावांनी माझ्या समोर यावं, त्यांनी विनंती केली तर मी त्यांच्या विनंतीचा मान ठेवीन, नक्की ठेवीन. तुमची सही झाली की मी त्यांची सही घेईनच की. गरज कोणाला आहे हो? ज्याला गरज त्याची सही पहिल्यांदा. तुम्ही प्रतिष्ठेचा प्रश्न करताय. प्रतिष्ठा आहे म्हणून करतीये. याचा अर्थ भीमराव दादांना प्रतिष्ठा नाही आहे का? त्यांच्या प्रतिष्ठेवर वकिली करायचं कारण काय? जाधव विचारात पडले. ठीक आहे, दुसरा पर्याय सांगता का जाधव वकील साहेब? दुसरा पर्याय पूर्णतः तुमच्या फायद्याचा आहे. नाहीतरी तुम्ही आता वेगळं राहताय. पती पत्नी असा संबंध राहिलेलाच नाही आहे. रेकॉर्डवर आजही माझं नाव चंद्रकला वसंतराव यादवच आहे. तेच म्हणतो ना मी. नावापुरते तुम्ही दोघं पती पत्नी आहात, एकत्र राहत नाही, शारीरिक संबंध नाही, म्हणून म्हणतो मोकळ्या व्हा ना तुम्ही. तुम्हाला घरोबा करता येईल. वसंतरावांना एक मिनिट वकील साहेब. वकील साहेब मला सांगा, तुम्हाला मुलगी आहे का? आहे, पण तिचा विवाह झालाय. हां, म्हणजे वसंतरावांना जावई करून घ्यायची तुमची संधी गेली आहे. हे बघा, त्याचं तो बघेल. तुम्ही फक्त सही करा. मी तुम्हाला 5 लाख द्यायला तयार आहे. अरे वा, वकिलीतही बरीच माया गोळा केलेली दिसतीये. अहो, मी म्हणजे भीमराव दादा देणार हो. वा, भीमराव दादांना भलतीच लगीनघाई झालेली दिसतीये. ठीक आहे, पण फक्त 5 लाख? चंद्रकलाला फिरकी घ्यायची लहर आली. ठीक आहे, 10 द्यायला लावतो. फक्त 10च? अहो, कायद्याने पोटगी द्यायचं ठरवलं ना तर मग तुम्ही सांगा. 20 घेईन, 20. अब्रुदार भीमराव दादांची शेवटी सून आहे ना मी. 20 खूप होत आहे तो. म्हणजे तुमचा दुसरा पर्याय बाद झाला. आता तिसरा सांगा. नाही हो, तिसरा नाही आहे माझ्या डोक्यात. मग उठा जाधव. तुमचा वेळ किमती आहे, उगाच खर्ची घालू नका. अशीच एखादी घटस्फोटाची केस बघा जाऊन. हे बघा, मी 15च घेऊन आलो आहे. 20पर्यंत भाव वाढेल असं वाटलंच नव्हतं. चंद्रकलाचे डोळे चमकले. तुम्ही 15 घेऊन आलाय? हार्ड कॅश आहे. मग काढा. 15 लाखात सौदा. ब्रीफकेसमधनं जाधवांनी 15 लाख काढले. बरोबर 15 आहेत. मोजून बघा. अहो, एवढी रक्कम मोजायला वेळ थोडा लागणार आहे का? त्यात तुम्ही वकील, कायद्याचे पुजारी, तुमच्यावर अविश्वास दाखवून चालणार आहे का मला? द्या बरं ते. जाधवांनी नोटांची बंडलं पुढे सारली. चंद्रकलानं ताब्यात घेतली. आता एवढ्या पेपरवर सह्या? मी आधी पैसे ठेवून येते ना आतमध्ये, उगाच कोणी आलं तर नाही का? ती नोटा घेऊन आत गेली. जाधव खुश झाले. मनोमन ते आपल्या फीचा हिशोब करत राहिले. 30,000 रुपये मिळणार होते. एका दिवसात 30,000. तेवढे चंद्रकला बाहेर आली. अरे वकील साहेब, तुम्ही का थांबलाय? तेवढी सही? कसली सही? अहो, तुम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सही करणार होतात ना. टाळकं ठिकाणावर आहे का वकील साहेब? केस गेले तशी टाळक्यातली अक्कलसुद्धा गेली का? अहो, पैसे घेऊन कोणी बाई घटस्फोट देते का? अहो, मी तुम्हाला 15 लाख? कसले 15 लाख? हे बघा वकील साहेब, तुम्हाला डॉक्टरांची आवश्यकता आहे. तुम्हाला ना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला लागणार. चीटिंग काय? ही चीटिंग आहे, चीटिंग. जाधव थरथरत उभे राहिले. मग कोर्टात जायचं. कोर्टात जा, 420 कलमाखाली माझ्यावर चिटिंगची केस दाखल करा. चला चालायला लागा. कैफियतमध्ये स्पष्ट लिहा
की मी घटस्फोट देण्यासाठी 15 लाखांची लाच देत होतो, ते पैसे घेऊन सुद्धा यांनी घटस्फोट दिला नाही, फसवणूक केली. चंद्रकलाबाई, अहो मी आत मरून जाईन हो. तो भीमराव दादा मला गिळून टाकेल हो. तुम्हाला मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे, असा प्रस्ताव घेऊन जाल तिच्यासमोर? वकिलीचा धंदा आहे तुमचा, सांगा ना, जाल का असं प्रपोजल घेऊन? काय बोलणार बिचारे जाधव वकील? अहो केस घेताना जरा नीती अनितीचा विचार घ्या. वकिली फी मिळते म्हणून किमान खाटीक तरी बनू नका. चुकलं माझं, पण तेवढे पैसे, हे बघा ते पैसे भीमराव दादांचे आहेत, पर्यायानं माझे आहेत. काळजी करू नका, मलाही घर खर्च आहेच ना, मलाही देणं घेणं असतं. जा तुम्ही आता. अहो सासऱ्यांनी माझ्या काळजीने घर खर्चाला मला दिलेत असं मी समजते. तुम्ही जा. चंद्रकलाबाई प्लीज. आता तुम्ही जाताय का DSPना फोन लावू? हताश जाधव निघाले. थांबा जाधव. जाधव थांबले. मला घटस्फोट देऊन भीमराव दादा काय साध्य करणार आहेत? जाधवांना वाटलं आपण खरं खरं सांगितलं तर पैसे तरी परत मिळतील. तुमच्याशी संबंध तोडले की भीमराव दादा पक्षश्रेष्ठींना सांगणार की तिचा आमचा संबंध नाही, मोकळे होतील ना ते सांगायला. अहो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला तुम्ही अडसर आहात. याचा अर्थ राजकारणासाठी स्वतःच्या मुलाचा संसार मोडला जातोय. ठीक आहे, भीमराव दादांना जाऊन सांगा की अशी स्वप्न पाहणं बंद करा. जा तुम्ही आता. जाधव तोंडात मारल्या चेहऱ्यानं तिथनं बाहेर पडले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.